शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही खरबूज लागवडीचं नियोजन करताय, कलिंगड लागवडीचं नियोजन करताय, तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर होईल. व्हिडिओ पूर्ण पहा. यात माझं नियोजन कसं आहे लागवडीचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे मी खरबूज लागवड केलेली आहे याचं हे जवळपास आता 16 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा आता वाढ किती आहे. याचा फुटवा निघायला सुरुवात झालेली आहे. तर ह्याचं नियोजन कसं केलं मी हे तुम्हाला मी सांगणार आहे आज. तर मी काही जास्त प्रमाणात खर्च करत नाही, कारण दर पडले तर आपल्याला खर्च जास्त झाला तर आपल्याला उत्पादन हवं तितकं मिळत नाही आणि आपला खर्च जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे मी खर्च मापात करतो. जवळपास 2 ते 3 वर्ष झालं मी ह्या पद्धतीने शेती करत आहे. तर तुम्हाला सांगतो मी याचं नियोजन कसं करत असतो मी. तर यासाठी पहिल्यांदा मी 1 एकरसाठी 4 ट्रॅक्टर शेणखत टाकलंय. मी जास्त टाकत असतो पण माझ्याकडे तेवढंच उपलब्ध होतं. तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त टाकू शकता तुम्ही. शेणखत टाकल्यानंतर कोंबडी खत मी जवळपास 70 बॅग कोंबडी खत यामध्ये टाकलेलं आहे. थंडीचा जर प्लॉट असला तर कोंबडी खताने त्याला जास्त फायदा होत असतो. शेतामध्ये आपल्या गरमी निर्माण होते, त्यामुळे कोंबडी खत टाकणं जास्त चांगलं फायदेशीर आहे. त्यानंतर मी रोटर मारून चांगलं जमीन भुसभुशीत करून यानंतर बेड पाडले आणि बेसल डोसमध्ये मी DAP 2 बॅग, युरिया 1 बॅग, MOP 1 बॅग, सल्फर जे डाळीसारखं येतं ते सल्फर मी 10 किलो घेतलेला आहे आणि याचा मी बेसल डोस भरलेला आहे 1 एकरसाठी. आणि त्यानंतर मी मल्चिंग अंथरून मी 3 दिवस मल्चिंग तसंच ठेवलं होतं. याचं कारण आहे की जमिनीत जी बुरशी तयार होते ती बुरशी उष्णतेने नष्ट होते आणि त्यानंतर मी होल पाडून याची लागवड केली. तर जे आपलं खरबूज आहे या खरबुजाचं वाण आहे कुंदन. तर यासाठी मी जी आता पहिली ड्रेंचिंग आपण करत असतो ती ड्रेंचिंग मी केलेली आहे साधारण 6व्या दिवशी. त्याच्यामध्ये घेतलं होतं मी 4 किलो 19-19-19, जे की मी ICL कंपनीचं वापरतो. तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं वापरू शकता. ब्रँडेड खात्रीशीर कंपनीचं वापरा, रिझल्ट चांगला मिळतो. आणि मी याच्यामध्ये घेतलं होतं ह्युमिक ॲसिड, जे पूर्वा कंपनीचं ह्युमर येतं ते मी वापरतो. ते घेतलं होतं मी अर्धा किलो. त्याचबरोबर याच्यामध्ये मी रोको घेतलं होतं अर्धा किलो, जी जमिनीतलं बुरशी नष्ट करते आणि ह्युमिक ॲसिड पांढऱ्या मुळींची वाढ करते. याची मी पहिली ड्रेंचिंग केली 6व्या दिवशी आणि त्याच्यानंतर एक फवारणी घेतली होती. ती फवारणी अशी होती बायो R303. ही फवारणी याच्यासाठी घेतली की जी आपली थ्रिप्स आहे, फुलकिडे आहेत, पांढरी माशी आहे, नागाळी आहे, याचं नियंत्रण ही करत असतं. तर हे आपण 15 लिटरसाठी 30 ml घ्या आणि सोबत एक टिकर वापरा. त्याच्यानंतर 15व्या दिवशी मी फुटवा निघण्यासाठी 1261 हे घेतलं मी 4 किलो 1 एकरसाठी. त्याचं चांगल्या कंपनीचंच घ्या तुम्ही पण. आणि 1261 सोबत रोको मी दिलेला आहे अजून एकदा, त्याला अर्धा किलो बुरशी नष्ट होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर एक फवारणी घेतलेली आहे मी थ्रिप्स मावा, कारण माझ्या खरबुजा मावा आलेला होता, त्याच्यामुळे मी ती फवारणी घेतली आहे. त्याचबरोबर पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी, आळी याच्या नियंत्रणासाठी मी पोलिस हे कीटकनाशक मी घेतलेलं आहे.
हे 15 लिटरसाठी 10 ग्रॅम याचं प्रमाण मी घेतलेलं आहे. तर ही एक फवारणी मी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय, कारण आज खरबुजाची कशी निरोगी वाढ आहे. याच्या व्यतिरिक्त मी काहीही खर्च करत नाही मी, कारण खर्च जर जास्त झाला तर आपल्याला शेती परवडत नाही. त्यासाठी आपल्याला खर्च हा कमी करायचा आहे आणि उत्पादन पण जास्त घ्यायचं आहे आपल्याला. कोणी हे सांगेन हे फवारा, ते सोडा, ह्यात हे घ्या, ते घ्या. तर असं काही करू नका. आपल्या पिकावर जे रोग येतील ते ओळखा आणि त्याचप्रमाणे आपण याच्यावरती फवारणी ते घ्या. याच्या व्यतिरिक्त खर्च करू नका. याच्या पुढची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन यामुळे मिळेल. जर तुम्हाला पुढची माहिती हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या पिकामध्ये खरबूज प्लॉटमध्ये काही जर कमीपणा असेल तेही मला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.